नमस्कार. चला तर आज मी सनफिस्ट मारी बिस्किटाचा मिठाई बनवणार आहे. त्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे आणि इथे सनफिस्ट मारी बिस्किट घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याचा मी चुरा करून ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते व्हिडिओची, पदार्थाची, मिठाईची. तुम्ही बघू शकता मिक्सर आहे, वाट आहे. आता मी याचे तुकडे करते. कारण मी बिस्किट सर्व या मिक्सरच्या जारमध्ये टाकलेले आहेत. हे मिक्सरमध्ये करून घेते. अशा प्रकारे आपण सर्व बिस्किट मिक्सरला लावून घेतलेले आहेत, पावडर केली आहे त्याची. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. दूध घातल्याच्या नंतर आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. जेवढं दूध लागेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला, जास्त पातळ करायचं नाही. गहू असल्यामुळे बिस्किटामध्ये दूध किंवा पाणी हे शोषूनच घेते, म्हणजे अजून आपल्याला दूध लागतंय. मी आता गोळा करून घेते. अशा प्रकारे मी आता हे बिस्किटाचा गोळा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचा मिल्क पावडर मिक्स करणार आहोत. सर्व मळून घेणार आहोत आपण छानसं. असा गोळा तयार होईल. नंतर आपण लाटून त्याचे मिठाई बनवणार आहोत. चला तर बिस्किटाचा असा गोळा मी तयार केलेला आहे आणि आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत सनफिस्ट मारी बिस्किटाचे. त्यासाठी मी छोटीशी पारी केली आहे आणि हे आंबा मिठाई, आंब्याचं सीझन चालू असल्यामुळे मी आंबा मिठाई या मोदकामध्ये घालून बंद करणार आहे मी आणि अशा प्रकारे मी मोदक बनवणार आहे. सर्व मोदक झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. प्रकारे मी ही आंबा वडी घालून मोदकामध्ये तुकडे घालून असे सनफिस्ट मारी बिस्किटाचे मी मोदक बनवले आहे. या हे आंबा वडी प्रत्येकामध्ये मी तुकडा घातलेला आहे. अशा प्रकारे आपले आंबा मोदक तयार झालेले आहेत. सनफिस्ट मारी बिस्किट आंबा मोदकाला मी आंब्याच्या मिठाईच्या वर टोप केलेला आहे, टोपी घातलेली आहे आंबा मिठाईची. अशा प्रकारे आपले सनफिस्ट मारी बिस्किटाचे मोदक तयार झालेले आहेत.